मी माझ्या प्रदेशाध्यक्षांना बोलत उजव्या बाजूने निघून जातो. मागून शिवी देऊन मला आवाज दिला. मी मागे वळून बघितलं, फोनवर बोलत तसंच त्यांच्याकडे गेलो. तर फोन ठेवू असं म्हणून धमकी. सपकाळ तुला कोण लागतो, बाप का भाऊ लागतो, का तू त्याची बाजू घेतो, आणि तुला पुण्यात जिवंत राहायचंय फिरायचंय तर माझ्या कमरेला काय आहे बघ एकदा. केलं तर केलं, मान्य करा ना, भेकडपणा का करतो मला, झुंडीने येऊन मला मारता आणि पुन्हा मीच धमकी दिली म्हणता. मी पुढे निघून जाताना त्याला धमकी द्यायला मी आवाज दिला का? काँग्रेसचे प्रवक्ते, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावरती जे आहे ते काही लोकांनी मारहाण केल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. या मारहाणीचं नेमकं कारण काय होतं या सगळ्या गोष्टी आपण पाहणारच आहोत. परंतु सध्या माझ्या बरोबर हनुमंत पवार आहेत, काँग्रेस प्रवक्ते. तर तुमचं स्वागत करतो नवराष्ट्रवरती. नेमकं असं काय घडलं की डिबेट करणारी दोन लोक, तुम्हाला अनेक वेळा दोघांना मी एकत्र पाहिले टीव्हीवरती डिबेट करताना, काल इथपर्यंत गेलं की मारामारीपर्यंत सगळं गेलं, तुम्हाला मारहाण झाली? हो, 6-7 लोकांनी मारहाण केली, पिस्तूलचा धाक दाखवला, भाजपाच्या विरोधात बोलायचं नाही, हर्षवर्धन सपकाळांची बाजू घ्यायची नाही, मी पुण्यात फिरायचं असेल तर उजव्या कमरेला बघ काय आहे असं म्हणून ते पिस्तूल दाखवून गुंडगिरी मारामारी केली. 6-7 जण होती. गुन्हा दाखल केला. आम्ही काल फिर्याद दिली. पोलिसांनी त्यांना अटक करणं अपेक्षित होतं पण त्यांना सोडून दिल्याचं कळतंय. मग काय हे का झालं, काय भाजपाच्या विरोधामध्ये बोलतोय सातत्यानं. जिल्हा परिषद निवडणुका, महानगरपालिका, या सगळ्या निवडणुकांमध्ये असंख्य सभा घेतल्या. माझ्या सभांना वाढता प्रतिसाद मिळतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, बेरोजगारीच्या प्रश्नावर, विद्यार्थ्यांच्या, अल्पसंख्याक दलितांच्या प्रश्नावर आम्ही बोलतोय. सरकारला नको आहे आमचा आवाज. भ्रष्टाचाराच्या प्रकरणाच्या विरोधात निर्भयपणे बोलतोय. रोज असतो आम्ही चॅनलवर, लोकांमध्ये असतो, रस्त्यावर असतो. हा आवाज असा झुंडशाहीनं, मारामारी करण्यानं दाबायचा आहे असं ते थेट दिसतंय त्यांचं. बरं, तुम्ही म्हणताय तुम्ही भाजपच्या विरोधात बोलताय म्हणून तुम्हाला ही सगळी मारहाण करण्यात आली. परंतु दामगुडे म्हणतात की मी तर भाजपचा कार्यकर्ताच नाहीये, मी कधी सभासदत्व भाजपचं घेतलं नाही ना, कुठल्या पदावरती आहे, पदग्रहण नाही, काही नाही, आणि मग माझ्यावरती हा आरोप आहे सपशेल की मी भाजपचा संबंधित आहे म्हणून मी मारहाण केली वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. तुमचं आणि त्यांचं काहीतरी वैयक्तिक तुम्ही त्यांना उपसवलं अशा प्रकारचं त्यांनी म्हटलेलं आहे. नेमकं याच्यामध्ये सत्यता काय? कारण लोकांना सुद्धा जाणून घ्यायचं की काय नेमकं याच्या मागे. नथुराम गोडसे मी संघाचं नाही असंच सांगितलं आहे, त्याचीच पिलावळ आहे. भारतीय जनता पक्षाचा असा पुण्यातला कोणता कार्यकर्ता आहे जसं एस जयशंकर यांच्यासोबत फोटो आहे? इतका मोठा कार्यकर्ता आहे. परराष्ट्र मंत्री त्याला सोबत घेतोय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, सिनियर नेते आहेत, त्यांच्यासोबत फोटो आहे. मोदी साहेबांचे स्टॅच्यू वाटतोय तो. भारतीय जनता पक्षासाठी प्रचार करतोय तो. आणि मग भाजपा संघ माझा वाद आहे, मी शिवाजी महाराजांचा अपमान करणारी लोक भाजपाचीच आहे असं सांगितल्यानंतर भाजपाच्या प्रवक्त्याला राग यायला पाहिजे. त्यानंच मी बघू दामगुडे का विचार मध्ये पडतोय, तो का म्हणतोय भाजपाच्या विरोधात बोलायचं नाही. आणि त्याच्यासोबत असलेली 4 कार्यकर्ते भारतीय जनता युवा मोर्चाचे कुठले पदाधिकारी आहेत, कुठले कार्यकर्ते आहेत सांगितलं ना आमच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना. त्यामुळे ताकाला जाऊन भांडं का लपवत आहे तर मान्य करा ना, का भेकडपणा करताय, नथुराम गोडसेचा वारसा का चालवताय? बरं, काल तुमच्यावरती हल्ला झाला, नेमकं काय त्या ठिकाणचा घटनाक्रम होता? तुम्ही डिबेट केली आत पुढारीच्या ऑफिसमध्ये, बाहेर पडलात, नेमकं काय घडलं तिथं? त्या लोकांनी तुम्हाला कशा पद्धतीने, तुम्ही नेमकं तिथं काय नेमकं 5 वाजता मी 5-10 मिनिट कमी असताना डिबेटच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. एक 25 मिनिटाची डिबेट झाली. 5:20-22 का 25 काहीतरी आम्ही बाहेर आलो. मी मागे थांबलो होतो, फोनवर बोलत होतो. मी 5-6 जण माझ्या समोर होते, ते बाहेर जाऊन डाव्या बाजूला थांबले. मी माझ्या प्रदेशाध्यक्षांना बोलत उजव्या बाजूने निघून जात होतो. मागून शिवी देऊन मला आवाज दिला. मी मागे वळून बघितलं, फोनवर बोलत तसंच त्यांच्याकडे गेलो. तर फोन ठेवू असं म्हणून धमकी. भाजपाच्या विरोधात का बोलतो, सपकाळ तुला कोण लागतो, बाप का भाऊ लागतो, का तू त्याची बाजू घेतो, आणि तुला पुण्यात जिवंत राहायचंय फिरायचंय तर माझ्या कमरेला काय आहे बघ एकदा. आणि ते शर्ट वर केलेलं आणि तिथं ते पिस्तूल लोंबतात. ते बघितल्यानंतर मी हसलो. म्हणलं असल्या खेळण्याला आम्ही भीक घालत नाही, हे एकच वाक्य मी बोललो. बोलल्यानंतर त्यांनी ते 5-6 गुंड ते सगळे हिंसक झाले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मी माझा जीव वाचवायचा प्रयत्न केला. मी बिलकुल हात उचलला नाही. मी हिंसा केली नाही, करणार नाही. मी गांधींना मानणारी लोक आहोत. बर, तुम्ही त्यांना धमकी दिली असं सांगण्यात येतंय. तुम्ही त्यांना तू नीट राहा अशा प्रकारचं, किंवा तुला या माणसांना सांगून तुझा बंदोबस्त करेल असं तुम्ही म्हटलंय, असं समोर येत आहे. नेमकं सत्यता काय आहे? कारण काय तुम्ही एक बाजू मांडत आहात, ते एक बाजू मांडत आहेत. पोलिसांनी कंप्लेंट अर्थात घेतलेली आहे, त्यांनी सुद्धा पोलिसांकडे अर्ज केलाय की तुम्ही त्यांना धमकी दिली आहे म्हणून. सीसीटीव्ही फुटेज पब्लिक डोमेन मध्ये आहे. सगळ्या चॅनलनी तुम्ही लोकांनी दाखवलं. अजून एकदा दाखवा. ते 2 मिनिट 1 मिनिट अगोदर निघून जात आहेत.
ते विरुद्ध दिशेला उभे आहेत. मी फोनवर बोलत त्यांच्याकडे इतकिंचित माझं लक्ष नाही, उलट्या दिशेला मी निघून जातो. आवाज कोणी दिला, इशारा कोणी दिला, झुंडीत घेरलं कोणी, मारहाण कोणी केली, सगळं महाराष्ट्रानं बघितलंय ना. केलंय तर केलं, मान्य करा ना. भेकडपणा का करतो म्हणा, झुंडीनं येऊन मला मारता आणि पुन्हा मीच धमकी दिली म्हणता. मी पुढे निघून जाताना त्याला धमकी द्यायला मी आवाज दिला का, मी इशारा केला का, मी पिस्तूल दाखवलं, मी झुंडी घेऊन गेलो? पण त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही वेगळ्या विचारांचे, तुम्ही काँग्रेसमध्ये आता 2 वर्षामध्ये आलेला, तुमचा विचार जो आहे तो मारहाणीचा विचार आहे किंवा तुमची तशा प्रकारची विचारसरणी, आणि तुम्ही त्या लोकांना सांगून त्यांना धमकी दिली. दामगोड्यांना माझी विनंती आहे, तुम्ही मला बिलकुल घाबरू नका. मी मारत नाही. कालही मी ठरवलं असतं मारू शकलो असतो, पण मी मारत नाही. मी गांधींना मानणार आहे, मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी विचारात मी वाढलेलो आहे. माझ्या घरचे संस्कार वारकरी संस्कार आहेत. एका गालात घाबरू नका. तुमच्या एका गालात मारलेले, खरं तर गांधीजींचा विचार आहे, एक गाल मारल्यानंतर दुसरा गाल पुढे करायचा. आता तुम्ही दुसरा गाल पुढे करणार त्यांच्यासोबत? मी हात उचलला नाही काल. माझे विचार जिंकले ना. हिंसेला हिंसेनं प्रत्युत्तर द्यायचं नाही, ही गांधीजींची शिकवण आहे. आम्हाला हिंसा नाही वाढवायची, द्वेष नाही वाढवायचा, अराजक नाही आणायचं, रक्तपात नाही करायचा. पण तुम्ही 8 दिवसात 2दा आमच्या लोकांवर हात उचलला. एकदा आमच्या कार्यकर्त्यांना दगड घातली, एकदा मला रस्त्यात अडवून मारताय. गृहमंत्री काय करतायत विचारा ना, शिपी काय करतायत पुण्याची विचारा ना. 2 तासात सोडून दिला, 2 तासात सोडून दिलं आम्हाला जीवे मारायसाठी. मुळात तोच प्रश्न पडतो. काँग्रेसच्या नेत्यांवरती काँग्रेस भवन समोर दगडफेक होते, काँग्रेसच्या प्रवक्त्यावरती एका वृत्तवाहिनीच्या ऑफिस समोर मारहाण होते. काँग्रेस कमी पडते असं वाटत नाही? काँग्रेसचं बळ वाढलं पाहिजे असं वाटत नाही? आता काँग्रेसचं बळ वाढलंय म्हणून तर भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली. नेते फोडून झाले, भ्रष्टाचाराचे आरोप करून झाले, मीडिया ट्रायल करून झाल्या, आता थेट ऑफिसवर हल्ला करताय. भीती काँग्रेसचीच आहे ना तुम्हाला. काँग्रेसच्या लोकांना रस्त्यावर धरून मारायची तुमची हिंमत होते म्हणजे काँग्रेसची भीती आहे. काँग्रेस भवन ही ऐतिहासिक वास्तू आहे, स्वातंत्र्य लढ्याचा वारसा असलेली वास्तू आहे, इंग्रजांना सोडो की पळो करून सोडलेली वास्तू आहे. या वास्तूवर दगड हाणण्याची तुमची हिंमत होते म्हणजे तुम्ही काँग्रेसला घाबरताय. भेकडपणा भाजपामध्ये आहे, पायाखालची वाळू भाजपच्या सरकली. काँग्रेसच भारतीय जनता पक्षाच्या धोरणाच्या विरोधामध्ये जनतेमध्ये आहे. राहुलजी लढतायत, हर्षवर्धन सपकाळजी लढतायत, आमचे सगळे नेते सभागृहामध्ये लढतायत, काँग्रेस कार्यकर्ते पुण्यातले लढतायत. याचा राग आहे तुम्हाला. त्यामुळे घाबरलेली भाजप आहे. हिंसक कोण होत असतं? घाबरलेली माणसं हिंसक होतात, भेकड माणसं हिंसक होतात. काँग्रेस आता तरी एकत्र होणार आहे की नाही, लढणार आहे की नाही? कारण बघतो आहोत आपण गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्यावरती एवढा मोठा दगडफेक झाली काँग्रेस भवनवरती, तुम्ही शांततेत प्रत्युत्तर देताय. तुमच्यावरती काल हल्ला झाला, तुम्ही शांततेत राहताय. काँग्रेसचा आंदोलनांचा इतिहास आहे. गांधीजींनी जवळपास सगळा भारत फिरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना एकजूट केली. आज काँग्रेसच्या मागे लोक पाहायला मिळत नाहीत. 5 जनमत तयार करण्यामध्ये काँग्रेस कमी पडते असं वाटतंय? हर्षवर्धनजी सपकाळांना पाय ठेवू देणार नाही म्हणले, त्यांच्या नाकावर चिचून छताडावर नाचून 5000 लोक काँग्रेस भवन मध्ये येऊन प्रदेशाध्यक्ष येऊन गेले ना परवा आमचे. शिपीला आमचे सगळे पक्षातले पुण्यातले वरिष्ठ नेते आमचे भेटले ना. मोहनदादा जोशी असतील, अभयजी चाचेड असतील, प्रशांतजी जगताप असतील, संजयजी बालगुडे, दीप्तीताई चौधरी असतील, अविनाशजी बागवे असतील, अजित दरेकरजी असतील, एकत्र भेटले ना सगळे. अमित शेख होते काल. एकत्र आहोत ना आम्ही, भाजपाच्या झुंडीला आम्ही एकत्रच आहोत. हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांचा फोन आला मला, बाळासाहेबजी थोरात साहेबांचा फोन आला, नानाभाऊ पटोलेंचा आला, सभागृहात विजय वडेट्टीवार साहेब आज बोलतो म्हणून मला फोन केला, बंटी पाटील साहेब आहेत, आज विश्वजित दादा येत आहेत तिथे भेटायला. सगळी काँग्रेस एकत्र आहे, इंटॅक्ट आहे काँग्रेस. भाजपाच्या विरोधात आम्ही एकत्र आहोत, भाजपाला पुरून उरू आम्ही. पण ही अशी राजकीय संस्कृती महाराष्ट्रानं आतापर्यंत कधीच अनुभवली नाही. खरं तर पुणे सुद्धा सुसंस्कृत पुणे म्हणून आतापर्यंत आपल्या डोळ्यासमोर होतं किंवा आहे अजूनही. पण अशा प्रकारची राजकीय संस्कृती उदयाला आलेली सध्या आपण जर पाहतो तर ह्या अशा घटना वाढत चाललेल्या आहेत. काल तुमच्यावरती असं सगळं झालं, उद्या तिसऱ्या व्यक्तीवरती होऊ शकतं. या संस्कृती ही बरोबर आहे असं वाटतं तुम्हाला? पुण्याची संस्कृती मासाहेब जिजाऊंची, शिवरायांची आहे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची आहे, काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेदे, शंकरराव मोरेंची संस्कृती आहे, SM जोशी, नागो गोरेंची संस्कृती आहे पुण्याची. ही पुण्याची संस्कृती आगरकरांची आहे. ह्या पुण्याच्या संस्कृतीला कलंकित करण्याचं काम गोडसेच्या अवलादी करतायत, पुणेकर सहन नाहीत करत. खरं तर तुम्ही आता गोडसेंचा उल्लेख केलेला आहे, याच्या अनुषंगानं तुमची 8 दिवसापूर्वी एक डिबेट झाली एका वृत्तवाहिनीच्या ह्याच्यावरती. त्या डिबेट पासून हे सगळं प्रकरण सुरू झालं असं म्हणता येईल. त्याचा उल्लेख वारंवार केला जातो. नेमकं काय झालं होतं? तुम्ही त्यामध्ये हायपर झालेले पाहायला मिळालात. तुम्ही अवलाद या शब्दाचा जे आता उल्लेख केलेला आहे तिथं सुद्धा तो उल्लेख केलेला पाहायला मिळाला. ती क्लिप जी आहे ती सोशल मीडियावरती व्हायरल होती. आता नेमकं असं काय झालं की शांततेमध्ये बोलणारे हनुमंत पवार, काँग्रेसचा विचार शांतपणे पुस्तकांचा आधार देत बोलणारे हनुमंत पवार त्या ठिकाणी आक्रमक झाले आणि त्यांनी अशा प्रकारचं शिवीगाळ मध्ये त्या ठिकाणी बोलणं केलं. ती डिबेट आजही पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे. न्यूज 18 लोकमत चॅनलची डिबेट आहे. अँकर विलास बडे होते, पैगंबर शेख होते, बोलले, शांततेत चर्चा झाली.
त्या मालेगावच्या उपमहापौर होत्या, शांततेत चर्चा झाली. साळुंके म्हणून साताऱ्याचे इतिहास तज्ञ होते, शांततेत चर्चा झाली. शिवराय कुलकर्णी भाजपाचे प्रवक्ते होते, शांततेत चर्चा झाली. मी हनुमंत पवार बोललो, त्या चर्चेत शांततेत झाली. हा तुषार दामगुडे बोलताना शेवटच्या मुद्द्यावर 4 वेळा आमच्या प्रदेशाध्यक्षांना याची अवलाद, त्याची अवलाद, त्याची अवलाद, त्याची अवलाद म्हणाला. आम्ही शिवाय ऐकून घ्यावे असं तुमचं म्हणणं आहे? तुम्ही तेवढंच बोलावं समोरच्यानं जेवढं आपल्याला सहन होतंय. तुम्ही 4 जणांची अवलाद आम्हाला म्हणलेस, त्यातली एकाची अवलाद आम्ही तुम्हाला म्हणल्यानंतर तुम्हाला मिरच्या जोमायचं कारण काय? भेकडाची अहिंसा गांधींना मान्य नव्हती. तुम्ही 4 शिवायतल्या आम्ही खायच्या, तुम्ही दगड घालायचे आणि आम्ही काँग्रेस बोल मोकळं सोडायचं, तुम्ही रस्त्यावर आम्हाला मारायचं आणि आम्ही निघून जायचं, हे नाही होगा. मग आता पुढे हनुमंत पवार आणि काँग्रेस म्हणून तुमच्या सगळ्या मंडळीची भूमिका काय असणार आहे पुढे? कारण तुम्ही आता निवेदन दिलेलं आहे, तुम्ही म्हणताय तुम्ही कोर्टामध्ये जाऊ वगैरे, न्यायालयीन लढाई लढू, पण अशी जर काँग्रेस कार्यकर्त्यांवरती जर हल्ले होत राहिले तर जनमत कुठे तयार करण्यामध्ये काँग्रेस यशस्वी राहील असं वाटतं तुम्हाला? हल्ले करण्याची संस्कृती संघ भाजपाची खूप जुनी आहे. महात्मा गांधीजींवर 6-7 हल्ले झाले होते. लोक गांधीजींच्या मागे उभे राहिले. लोकांना नीट कळतं संस्कृती कोण पुढे घेऊन जातं आणि विकृती कोण पुढे घेऊन जातं. काँग्रेसचा विचार हा गांधी नेहरूंचा विचार आहे, सरदार पटेलांचा, मौलाना आझादांचा विचार आहे. आम्ही संविधानवादी आहोत, आम्ही अहिंसक आहोत, आम्ही लोकशाहीवादी आहोत. भारतीय जनता पक्षाला संसदीय मार्गानं, लोकशाही मार्गानं आम्ही भांडत आहोत. आमचा आवाज दाबणार नाही. बरं, तुमच्यावरती 26 गुन्हे दाखल आहेत असं ऐकण्यात आलंय. नेमके कशाचे गुन्हे आहेत हे तुम्ही जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. मलाही माहित होईल. तुम्हाला माझी विनंती आहे की ज्यांनी कोणी आरोप केलेत त्यांनी ते 26 आरोप माहितीच्या अधिकारात मागवावे, तुमच्याच माध्यमात दाखवावे. दाखवा महाराष्ट्राला कोणते कोणते गुन्हे माझ्यावर दाखल आहेत. शेतकरी आंदोलनामधला, पुण्याच्या मार्केट कमिटीमधला एकच गुन्हा माझ्यावर दाखल होता. माझ्या भागामधल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मी आंदोलन केलं होतं 7-8 वर्षापूर्वी. तो एक गुन्हा जर सोडला, त्या गुन्ह्याचाही निर्दोष आम्हाला आदेश आलेला आहे कोर्टाचा, तो सोडला तर मला ज्ञात असलेला गुन्हा नाही. दामगुडेंना माहित असतील गुन्हे तर त्यांनी ते जरूर महाराष्ट्राला दाखवावे, माझं आवाहन आहे त्यांना. बरं, दामगुडेंचा विषय तर आहेच, परंतु तुम्हाला वाटत नाही का काँग्रेस जनमत तयार करण्यामध्ये कमी पडते? कारण आपण पाहतो सध्या मागच्या काही निवडणुका सलग जर पाहिल्या तर याच्यामध्ये जे आहे ते भाजपला सातत्यानं त्यांचा आलेख वाढताना पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही म्हणताय की लोक तुमच्या बाजूने आहेत, लोक तुमच्या बाजूने उभे राहत आहेत, लोक तुम्हाला अप्रिशिएट करतात तुमच्या भाषणानं वगैरे. मग कुठं कमी पडतंय काँग्रेस की तुम्हाला मतपेटीमध्ये मतं जमा होत नाहीयेत, किंवा अशा पद्धतीने तुमच्यावरती हल्ले होत असताना, अशा पद्धतीने तुमच्या विरोधात सत्ता उभी राहत असताना तुमच्या बाजूने लोक उभं राहत नाहीत, असं कुठं कमी पडतंय? जनमत तयार करायला कमी पडताय तुम्ही? 100 कौरव होते हो, 5च पांडव होते. वाईटाच्या बाजूनं, अन्याय करणाऱ्याच्या बाजूनं, हिंसेच्या बाजूनं गर्दी असू शकते ना, असेल आज तिकडे. पण म्हणून महानगरपालिकेमध्ये आलेले आमचे नगरसेवक, जिल्हा परिषदमध्ये आलेले आमचे नगरसेवक, नगरपालिकेमध्ये आलेले नगरसेवक, 11 वर्षाची तुमची निरंकुश सत्ता आहे ना. माणसं फोडून झाली, निवडणूक यंत्रणेचा गैरवापर करून झाला, मतदार याद्या फोडून झाल्या, पाहिजे तसे प्रभाग रचना करून झाली, पोलिसांचा गैरवापर करून झाला, मताला 10,000 वाटून झाले, याची आवत नेते पक्ष फोडून झाले, तरीही काँग्रेसच भिडते, तरीही लोकांना काँग्रेसच पर्याय वाटते, तरीही भाजपाला काँग्रेसवरच हल्ला करावा लागतो. मोठा पक्ष आहे काँग्रेस, स्वातंत्र्याचा इतिहास आहे, माफीचा इतिहास नाही आम्हाला, लढणाऱ्याचा इतिहास आहे. ही काँग्रेस या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेली काँग्रेस आहे. काँग्रेस या देशाला 75 वर्ष विकास इथपर्यंत आणलेली आहे. काँग्रेस या देशाला संविधान दिलेली काँग्रेस आहे. त्यामुळे आज काँग्रेसकडे मतदार कमी असतील म्हणून काँग्रेस कुठं कमी पडते असं नेरेटिव्ह सेट करताना भारतीय जनता पक्ष एवढं बहुमत असताना काय करतोय हे विचारावं. भारतीय जनता पक्ष संविधान गुणावून ठेवतोय, संसदेमध्ये राहुलजींना बोलू देत नाही तुम्ही, हर्षवर्धनजी सपकाळ यांचे तुम्ही विटंबना करताय, आमच्या कार्यकर्त्यावर पुण्यातल्या दगड घालून डोकं फोडताय तुम्ही, आमच्या प्रवक्त्यांना रस्त्यावर गाठून मारताय. सत्तेत असली भाजपा एवढी उन्मादी काय, कशाची भीती आहे, हा प्रश्न आज उपस्थित झालाय. बर, पोलिसांचं काम कसं वाटलंय? तुम्ही कंप्लेंट दिलेली आहे, शेवटचा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न, तुम्ही कंप्लेंट दिली, पोलिसांकडून कशा प्रकारे कारवाई करण्यात येते, एकंदरीत तुमचा अनुभव काय कालच्या प्रकरणात? घटनेनंतर एक 7-8 मिनिटांमध्ये पोलीस आले होते, जॉईंट शिपे आले होते, मोहिते म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आले होते. आम्हाला आनंद झाला. सीसीटीव्ही फुटेज घेतलं, आमची तक्रार लिहून घेतली, आम्हाला व्यवस्थित पोलीस स्टेशनमध्ये वागणूक दिली. पण काल असं काय घडलं रात्री की 2 तासात आरोपींना सोडून दिलं, हा खरं म्हणजे आमच्यासाठी आश्चर्याचा मुद्दा आहे. पुणे पोलिसांच्या हात पुढे बांधलेत का? पुणे पोलिसांना कारवाई करण्यापासून कोण रोखतं का? 6 माणसं राष्ट्रीय प्रवक्त्याला एका रस्त्यात अडवतायत, बंदुकीचा धाक दाखवतायत, जीवे मारण्याची धमकी देतात, सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहेत. मी हात उचलला नाही, मी नाही कायदा हातात घेतला, पोलिसांना दिसत नाही. त्या माणसाला 2 तासात सोडून देता म्हणजे आम्हाला ठार मारायला सोडून देता का? त्यांचं राहिलेलं काम पूर्ण करायला सोडून देता का? काय अपेक्षा आता पोलिसांकडून? काही नाही आमची अपेक्षा. देवेंद्रजी फडणवीसांकडून अपेक्षा होती, पण त्यांनी संविधानाच्या शपथेला जागायला पाहिजे होतं. ते बंच ऑफ थॉटच्या शपथेला जागले, विरोधकांचं मॉब लिंचिंग करायचं म्हणून त्यांनी गुंडांना मोकळं सोडलं. आता काय अपेक्षा ठेवायची? नक्कीच, धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल.
आपण पाहतो आहोत कालपासूनच्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आज आपण प्रवक्ते हनुमंत पवार यांची सुद्धा भूमिका जी आहे ती स्पष्टपणे जाणून घेतलेली आहे. एकंदरीत या घटनेमागं काय काय धागेदोरे आहेत, कशा पद्धतीने या घटनेपर्यंत ते सगळे पोहोचलेले आहेत, हे सगळ्या घटनाक्रम आपण जाणून घेतलेला आहे. परंतु राजकीय संस्कृतीबद्दल बोलत असताना पुण्याचा उल्लेख वारंवार केला जातो. पुणे हे सुसंस्कृत आहे, पुण्यामध्ये अशा प्रकारच्या पद्धतीने राजकारण केलं जातं. पुण्यातली लोक एका सोबत मांडीला मांडी लावून बसून राजकारण करतात, चांगल्या पद्धतीने राजकारण केलं जातं हे दाखले देत असताना दुसऱ्या बाजूला पुण्यातच दगडफेक आणि अशा प्रकारच्या मारामारीच्या घटना आता खरं तर वाढताना पाहायला मिळतात. त्यामुळे पुण्याच्या संस्कृतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. याबरोबरच पोलिसांच्या कामगिरीवरती आणि गृह मंत्रालयाच्या कामगिरीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळतात. यावरती आता पोलीस काय भूमिका घेतात, कशा पद्धतीने हे प्रकरण हाताळलं जातं आणि या प्रकरणाचा शेवट कुठे हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. नवराष्ट्रासाठी निखिल सुक्रे, पुणे.